काय नाही मी राहणार उघड उघड मतदान करणार आहे. आमची पारधी समाजाची संधी. आणि आता विम्याचं ह्याचं काय रामदासांनी सगळं क्लिअरच केलेलं आहे. त्यामुळे आजच्या पाटलाला भरपूर मतांना वेग होता. बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. बेरोजगारी त्याच्यासाठी रोजगार निर्मिती या शासनाने केली पाहिजे. ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे. तर कुणाचं पार्ट जड राहील? अडचण जायचं. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, हा सगळ्यात भयान प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत. हे नुसतं गुलाबजाम जसा लग्नामध्ये नुकती भात असतो तसाही नुकती भातच आमिष दाखवितात चांगलं चांगलं आणि काही देतच नाही. या जिल्ह्याचा विकास राणादादांनी भरपूर केला. शेतकऱ्या सन्मान निधी 2,000 रुपये तुम्ही द्यायला आणि आज आमच्या नांगरणीचा खर्च जो 1,200 रुपये होता तो 2,000 झाला. शेतकऱ्याच्या समोरून जर ह्यांना वार केला तर चांगल्या पाठीमागून वार करता सरकार. समोरून वार करावं, पाठीमागून वार करू नये सरकार. हे शेतकऱ्याचं सरकार वाटतंय का तुम्हाला आता सरकार? 100% शेतकऱ्याचे सरकार आहे. 1 रुपयात पीक विमा आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. जे जे संविधानाच्या सोबत असतील त्याचं पारड यावेळेस लोकसभेत 100% जड असणार. नमस्कार, मी अकिब पटेल स्वागत करतो तुमचं महाराष्ट्र प्राईम न्यूज मध्ये. महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं होतं की महायुतीची उमेदवारी कुणाकडे जाईल किंवा कुणाला मिळेल. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट या सगळ्यांनी या जागेवर दावा केला होता. आणि शेवटी ही जागा, जी शिवसेनेची जागा, हक्काची जागा होती, ती जागा त्यांना सोडावी लागली आणि अजित पवार गटाकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, जनतेच्या काय अपेक्षा आहेत, ते थेट जनतेकडून आपण जाऊन घेऊया. किसन कारकुन शिंदे गाव मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय नाही मी राहणार उघड उघड मतदान करणार आहे. आमची पारधी समाजाची संधी. काय नाही तेवढं. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या, की काय करावं सरकार? काय नाही सरकारचं हाय पगार द्यायला, समजा करायला, त्याच्यामुळे काय अडचण नाही. समजाच आमचं चलतंय भाग. आता जी लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर कुणाचं पार्ट जड राहील? अडचण जायचं. अडचणीचं राहणार आहे. अर्चनाताईचं पार्ट जड राहील, कारण काय आहे त्याच्यामध्ये? आमचं ती काम धंदे अडचण पहिल्यापासून संमत आहे आमचे, त्याच्यामुळे ते तर दादाचे आमच्या समोर पहिलेच आहेत. काय नाव? अच्युत मडके, गाव? मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या लोकसभा निवडणुकीमध्ये एक सरकारनं जनतेसाठी काय करावं, काय धोरणं राबवावीत या येणाऱ्या 5 वर्षात, काय वाटतंय? काय नाही शेतकऱ्याला काय जास्तीत जास्त समजेल तसं द्यावा ह्या सरकारला. आणि आता विम्याचं ह्याचं काय रामदासांनी सगळं क्लिअरच केलेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या पाटलाला भरपूर मतांना वेग होता. अर्चना पाटील आणि ओमराजे निंबाळकर अशी लढत झाल्यावर अर्चना पाटलांचं पार्ट जड राहील असं म्हणणं ते 100% राहते. काय कारण? ती राणा पाटील सगळ्या गावातले कुठल्याही जिल्ह्यातून काही कुठल्या योजना काही आणायच्या कसं. आता राणा जगदीश पाटील हे आधी राष्ट्रवादीत होते, नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आता त्यांचे जे पत्नी आहेत अर्चना पाटील, तर अर्चना पाटील या भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आले. पण हे जे सगळे राजकारण सुरू आहे, तर या सगळ्या राजकारणाकडे काय वाटतंय बरं? काय नाही, काय वाटायचं काय कारण नाही. हे आले ती चांगली झाले, उमेदवारी ह्यांनी मिळाली मग चांगली झाली. निवडून 100% येणार. जनता साथ देईल का त्यांना? 100%. अशोक कसबे, गाव? मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे, तर या मतदार म्हणून येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा भरपूर आहेत. रोजगारी आहे, बेरोजगारी आहे, महागाई आहे, संविधानाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. सांगायला गेलं तर 1 तासभर लागतील. तुम्हाला प्रश्न जर सांगायला गेलं तर 1 तासभर लागतील. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे, हा सगळ्यात भयान प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याचा असेल, पिण्याच्या पाण्याचा असेल, असे अनेक प्रश्न आहेत. ह्या सरकारकडनं त्या अपेक्षा आहेत किंवा त्या जे कोण सरकार येईल त्या सरकारनं ह्या गोष्टी बघणं काम आहे त्यांचं. जी आपल्या मतदारसंघामध्ये जी लढत होणार आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील, तर कोणाचं पार्ट जड राहील? ओमराजे निंबाळकर. काय कारण? या देशात लोकशाही आज धोक्यात आहे.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ज्या ज्या कंपन्या आहेत पूर्ण प्रायव्हेटायझेशन कंपनीचं झालंय. त्याच्यामुळं नोकऱ्याचा प्रश्न गंभीर होऊन बसलाय. त्याच्यामध्ये संविधानानं काही जागा त्या कंपन्यात ठेवल्या होत्या. त्या जागा सध्या आरक्षित जागा त्या सध्या उडवलेल्या आहेत. त्याचं प्रायव्हेटायझेशन केल्यामुळं आणि ह्या चालू सरकारामध्ये असे अनेक खासदार आहेत की ज्या खासदारांना म्हणले की आम्हाला 400 जागा पार करायच्यात कशामुळं, तर आम्हाला इथं येऊन संविधान बदलायचं आहे. तर त्याच्यामुळं जे जे संविधानाच्या सोबत असतील त्याचं पारडं यावेळेस लोकसभेत 100% जड असणार. काय नाव? बशारत मुमी गाव? मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, दुधाचे भाव वाढले पाहिजे, पेट्रोल डिझेल याचे भाव कमी झाले पाहिजेत, गॅसचे भाव आज जवळपास 1000-1100 रुपयापर्यंत गेला तो कमी झाला पाहिजे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढले कमी झाले तरच शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे मशागत केली जाते त्या भावामध्ये घसरण होईल, ते भाव कमी होतील, जेणेकरून शेतकऱ्याला मदत होईल. बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे. बेरोजगारी त्याच्यासाठी रोजगार निर्मिती या शासनाने केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलंय आणि तरी सुद्धा शासनाने त्यांच्या मागण्यांवरती विचार केला नाही. तर कुठंतरी शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर एखादा समाज येत असेल तर त्या समाजाच्या मागण्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर धनगर समाजाची मागणी आहे. मुस्लिम समाजाचं आरक्षण हे कोर्टामध्ये टिकल्यानंतर हे शासनानं ते पुढं चालू ठेवलं नाही. आणि दलित समाजाला आरक्षण आहे परंतु त्यांची प्रगती होत नाही, तर त्याच्याकडे सुद्धा शासनानं बघणं हे गरजेचं आहे. हे जे सरकार म्हणतं की शेतकऱ्याचं सरकार आहे, तर हे फक्त घोषणा आहे का खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे असं वाटतं तुम्हाला? घोषणाच आहे, कारण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही. मग ते जर म्हणतात ते त्यांचं कारण आहे की ते जे शेतकऱ्याचं सरकार आहे की 1 रुपयामध्ये पीक विमा भरला जातो, आधी 1000 रुपये खर्च व्हायचे, नंतर शेतकरी सन्मान निधी, शेतकऱ्याच्या सन्मानासाठी शेतकरी सन्मान निधी देते सरकार. याच्या आधीचं सरकार देत नव्हतं असं नाही. शेतकऱ्याचा सन्मान निधी 2000 रुपये तुम्ही द्यायला आणि आज आमच्या नांगरणीचा खर्च जो 1200 रुपये होता तो 2000 झाला. म्हणजे एकरी आमच्याकडून तुम्ही 800 रुपये घ्यायला लागले वाढवून. जो पेट्रोलचा डिझेलचा भाव जो 60-70 रुपये होता तो आज तुमचा 110 रुपये 109 रुपये हा रेट आहे. म्हणजे तुम्ही आमच्याकडून 1 लिटर पाठीमागं तुम्ही आमच्याकडून 9 ते 10 रुपये 30 ते 40 रुपये तुम्ही एक्स्ट्रा घ्यायला लागलात. आणि तुम्ही आम्हाला सांगायलात की आम्ही तुम्हाला हे 2000 रुपये द्यायला लागलो. तुम्ही 4 महिन्याला आम्हाला 2000 रुपये द्यायला, त्याचा जर हिशोब जर केला तर तुम्ही महिन्याला आम्हाला किती रुपये द्यायला लागले? 600 रुपये. आणि आमच्या फक्त एकरी नांगरणीचा खर्च तुम्ही 800 रुपये वाढवून ठेवलाय. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आमचं 200 रुपये नुकसानच आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीचे उमेदवार जे आहेत अर्चना पाटील आहेत, तर कुणाचं पारडं जड राहील? पारडं जड किंवा हे म्हणण्यापेक्षा पाटील घराण्यासोबत आमचं पहिल्यापासूनचा स्नेह आहे. तर एक स्नेह आणि प्रेमामुळे असं वाटतं की अर्चनाताई निवडून आल्या पाहिजेत. पण आम्ही डॉक्टर पाटील हे खासदारकीला उभं राहिल्यापासून माझं तर मतदान आहे आणि माझ्या समाजाकडून त्यांना मतदान जातं. पण त्यांनी त्यांच्या 20 ते 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आमच्यासाठी काय केलंय का? माझ्या समाजाच्या स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे, पाण्याचा प्रश्न तसाच आहे आणि इतर जी काही सुखसोयी आहेत त्याचा प्रश्न असाच आहे. म्हणजे आज त्यांची सत्ता नव्हती त्यावेळेस पासून आम्ही त्यांच्यासोबत आहेत आणि आज त्यांची सत्ता आहे तरी पण आम्ही त्यांच्यासोबत आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी आमचं काय विकासाच्या बाबतीनं आमच्या सुखसोयीच्या बाबतीत काही विचार केला नाही. आणि ओमराजेंचं जर म्हणायला जर गेलं तर आम्ही ओमराजेला कधी मतदान केलंच नाही, त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं एक मतदार म्हणून दोन्हीही उमेदवार माझ्यासाठी योग्य नाहीत. मी यावेळेस मी आणि आमचा समाज एकत्रित बसून एक निर्णय घेणार आहे आणि आम्ही यावेळेस नोटाला मतदान करणार किंवा मग जरांगे पाटील जर एखाद्या उमेदवाराला जर समर्थन देत असतील तर त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू. माझं नाव राहुल जयदेव कसबे, मी माझे ग्रामपंचायत सदस्य आहे, गाव? मोहा. लोकसभा निवडणूक लागणार आहे. तर या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? अपेक्षा तर सरकारकडून काहीच ठेवण्याची हे नाही, कारण यांना जनतेच्या अपेक्षा एकी पूर्ण केलेली नाही.
हे नुसतं गुलाबजाम जसं लग्नामध्ये नुकती भात असतं तसंही नुकती भातच आमिष दाखवितात चांगलं चांगलं आणि काहीच देतच नाही. आजचे दिन कसेच आजचे दिन काहीच नाही आजचे दिन. सोयाबीनचा भाव शेतामध्ये जर एक बॅग सोयाबीन पॅरेज झालं तर तिला 10,000 रुपये खर्च येतो आणि देते 3-3.5 हजार भाव. त्यांचं काय आजचे दिन कसेच आहे 15 लाख तर आलेच नाहीत देतच नाही ती खोटारडं सरकार आहे सगळं. शेतकऱ्यांचं सरकार आहे का बरं? नाही नाही शेतकऱ्याचं सरकार नाही. शेतकऱ्याच्या समोरून जर ह्यांना वार केला तर चांगलं पाठीमागून वार करता सरकार. समोरून वार करावं पाठीमागून वार करू नये सरकार. 1 रुपयावर पीक विमा दिला जातोय, शेतकरी सन्मान निधी दिला जातोय, तरी शेतकऱ्यांचं सरकार का? हो सर शेतकरी सन्मान निधी काय 2,021 रुपयाला खताचं पोत आहे पण 2,000 3 महिन्याला 2,000 रुपये आणि 21 रुपयाला खात्याचं पोत DIP वाढवली काय आहे. हा सर आणि सोयाबीनचं बॅग जर बियाचे बॅग घ्यायला गेलं तर ती 3,500-4 हजार रुपये हीच ती 30 किलोची बॅग आणि आमचं सोयाबीन किती जात आहे 3,500-4 हजाराला. काय सरकार काय आहे. लोकसभा निवडणूक लागणार आहे तर याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांची उमेदवार जाहीर झाली आणि महायुतीकडून अर्चना पाटील यांना उमेदवार दिली. कोणाचं पारडं जर नाही पारडं जर यांच्या घरात उमेदवार दुसरा एखादा जर उमेदवार चांगला राहिला तर जनतेने त्या उमेदवाराच्या दोघं सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे राहावं. कारण एक भाजपमध्ये एक राष्ट्रवादीमध्ये एक सेना ह्यांच्या घरातच उमेदवार आहे सगळे बाहेरच्याचा काय विचार करीत नाहीत. कारण दुसऱ्याला उमेदवार जाईल म्हणून बायकोचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये अजित गटामध्ये करून घेतला यांना आणि नवरा एक भाजपमध्ये दुसऱ्याला उमेदवार द्यावे नाही यांना दुसऱ्याचा विचार करावा. स्वतःच्या घरातच का स्वतःच्या घरात सोडून दुसऱ्याच्या घरात द्यावी नाही यांना स्वतःचा विचार करूच नाही. काय ना लोकसभा निवडणूक लागणार आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मतदार म्हणून ठीक आहे तिथले त्या जिल्ह्याचा विकास राणादादांनी भरपूर केला. राणादादांनी आर्थिक मदत असेल विमा असेल ह्या गोष्टी भरपूर त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचेच पाटील. आता राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे. दररोज वेगवेगळे नाव चर्चेत होते की कुणाला महायुतीचा उमेदवार कोण राहील अशी चर्चा होती आणि एक पक्ष म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादीमध्ये आले. मग हे दुसऱ्या उमेदवाराला संधी द्यायची नाही का जिल्ह्यामध्ये असं वाटतं? असं काय नाही वरच्या लेवलला तडजोड झाल्यानंतर नरेंद्र मोदीसाठी जागा कोणालाही सुटू द्या चिन्ह काही असू द्या आम्ही नरेंद्र मोदीकडे बघू मतदान करू. हे शेतकऱ्याचं सरकार वाटतंय का तुम्हाला आता सरकार? 100% शेतकऱ्याचे सरकार आहे. 1 रुपया पीक विमा आहे बऱ्याच गोष्टी आहेत. शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी परेशान आहे थोडा विषय आहे परंतु होईल ती पुढल्या टर्ममध्ये व्यवस्थित.